सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो मागास आहे, जर चुकत नसेल तर त्यांनी असं म्हटलं, म्हणजे अहवाल माझ्या हातात नाही, परंतु मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. ठीक आहे, ते तपासून पाहावं लागेल. पण आजही मराठा समाज डॉमिनंट आहे, रुलिंग कम्युनिटी या राज्यात. तर सामाजिक दृष्ट्या मागास कसा होईल? मागच्या 5 आयोगाने नाही म्हणून सांगितलं, सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून सांगितलं. सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या माझं काय म्हणणं पाहून घ्या, आर्थिक दृष्ट्या आणखी पाहून घ्या, सामाजिक दृष्ट्या. आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे, अर्थात ती अजर्ताचा प्रश्न आहे. तो उद्या सुप्रीम कोर्टाच्या ठीक आहे ते मागास आहे, पण वेगळं आरक्षण 50% वरती देता येणार नाही. आणि मागास असेल तर टाका ओबीसीमध्ये, म्हणजे झालं सगळं. ही भीती आज आपल्या मनामध्ये आहे. आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी शांतता निश्चितपणे पसरेल आणि त्याला कुणाही नेत्यांची सुद्धा गरज लागणार नाही. आजच या सगळे सगळ्याच्या विरुद्ध लाखो हरकती ज्या आहेत मराठा समाजाचं ते चाललं सगळी सोयरे, त्याच्या विरुद्ध ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेली लाखो. असं काय म्हणतात की आम्ही ना हरकत मागितलीच नाही तुमच्याकडे. हो, तुमच्याकडे मागितलं काय, हरकत काय ते सांगा काय. त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचेच आलेले आहेत आणि ते लाखोचे संख्या. म्हणजे लोक जागृत आहेत. हे सगळे जे राजकीय पुढारी, माझी विनंती आहे कारण की हे विसरू नका तुम्ही की लोकांमध्ये जागृती आहे आणि हे असं काही होणार नाही याची गॅरंटी ज्या मिळाली पाहिजे. एरवी माझं काही नसतं. मी शब्द प्रत्येक मिटिंगमध्ये जाहीर सगळं सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर मला पाठवता. पण पुढे काय होईल ते भय जे आहे माझ्या मनात ते समोर केलं आहे. जो सर्वहारा आहे त्याला काहीतरी मिळालं म्हणून हे आरक्षण आहे. सामाजिक दृष्ट्या पिछलेला त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. आता त्याने इतरांच्या बरोबरीने आणलं. तुम्ही इतरांचं जे आहे 2-4 डॉक्टर होणार तर नाही होणार, 2-4 इंजिनियर होणार तर नाही होणार, शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण आणि दुसरं आरक्षण मिळून जाणार ओबीसीचं. नोकऱ्यांबाबतीमध्ये 2-4 मिळाले असतात, नाहीच मिळालं. त्यामुळे 9.5% मिळाले, बाकी त्याला मिळालेच नाही महाराष्ट्रात. आता याच्यापुढे 1% मिळणार नाही. एखादा येत होता सरपंच निवडून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर 1% सुद्धा निवडून येणार नाही. ओबीसीचा धर्म समाजाचा येणार नाही, कोणालाच येणार. म्हणून भीती आहे. बाकी मराठा समाजाचे मी विरुद्ध नाही, वेगळं आरक्षण द्या, परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का न लागता.